तर हॅलो गाईज, आपण आज अशा एका मंदिरामध्ये आलो होतो जे की पूर्ण गुफेमध्ये आहे. तुम्ही बघू शकता, हे आहे विठ्ठलवाडीमध्ये शिवशक्ती धाम. भोलेनाथांचं मंदिर खूप मोठं, भोलेनाथांची मूर्ती खूप मोठी आहे तिथे. तर सगळ्यात आधी आम्ही शनी देवाचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही आतमध्ये जाण्यासाठी रस्ता शोधत होतो, पण आम्हाला रस्ता काय भेटत नव्हता. नंतर लेफ्ट साईडला एक गेट दिसलं, त्या गेटच्या आतमधून आम्ही पटापट पायऱ्या चढून पटकन गेलो वरती आणि भोलेनाथांचं दर्शन घेतलं. खूप मोठी अशी मूर्ती होती. पटकन दर्शन घेतलं. नंतर खाली गुफेमध्ये जाण्यासाठी एक रस्ता होता खाली, तिकडून आम्ही पटापट गेलो. रस्त्यामधून तुम्ही बघू शकता किती अंधार आहे. आम्ही टॉर्च लावून चाललो होतो तरी आम्हाला काही दिसत नव्हतं, भरपूर अंधार असतो. त्यामुळे तुम्ही पण गेले तर नक्की टॉर्च लावून जावा. तर थोडंसं पुढं जाताच आम्हाला सगळ्यांना एक मोठी अशी शिवलिंग दिसली. सगळ्यांनी त्याचे दर्शन घेतल्यानंतर सगळ्यांनी जे काय मनामध्ये मागायचं होतं ते मागितलं. तर तिथून आम्ही पुढं गेल्यानंतर असंच चाललो होतो टाईमपास करत. मी थोडंसं टाईमपास करत होतो. त्यानंतर पुढे गेल्यानंतर अरे बोलू, एवढे सगळे शिवलिंग एका जागी. तो आम्ही तर कधी पहिल्यांदाच बघितलं. तुम्ही कधी बघितलं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हे सर्व एका साईडला काय काय बांधलेलं होतं तुम्ही. तर आमचं सगळ्यांचं दर्शन करून झालं आहे. पण आता तुम्हाला पण जर जायचं असेल तर मला कमेंटमध्ये हाय मेसेज करा. मी तुम्हाला सगळ्या डिटेल्स पाठवून देईल. बाय बाय.